सोलापूरचे सुपुत्र अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांना केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे। केंद्र सरकारने शनिवारी रात्री पद्म पुरस्कारांची घोषणा केली। यामध्ये सोलापूरचे सुपुत्र तथा अरण्य ऋषी म्हणून ओळख असलेल्या मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला। यावेळी त्यांना पुरस्कार जाहीर होताच मारुती चितमपल्ली यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू तरळले। यावेळी ते म्हणाले की मी खूप आनंदी आहे। एवढा आनंद यापूर्वी कधी झाला नव्हता। सर्व जंगलातले दिवस आठवतात। अजून मला सर्व एक ना एक आठवतंय। मराठीला नवीन 1,00,000 शब्द दिलेले आहेत। ते 1,00,000 शब्द मला आठवतात। फक्त मला लिहून काढायचे राहिलेले आहेत। सध्या मी कोशाचंच काम करतोय। हे जे मराठीला 1,00,000 नवीन शब्द आहेत, डायरीमधून शोधून काढून एकत्रित करून ते प्रसिद्ध करतोय। कारण मराठीला अत्यंत नवीन आहेत। यापूर्वी कोणीही त्याचा उपयोग केला नाही आणि लोकांना ते माहिती नाहीयेत। सर्व जंगलातले दिवस आठवतात। अजूनही मला सर्व एकूण एक आठवत आहे। मी मराठीला नवीन 1,00,000 नवीन शब्द दिलेले आहेत। ते 1,00,000 शब्द मला आठवत आहेत। फक्त मला लिहून काढायचे राहिलेले आहेत। मी कोशाचंच काम करतोय। हे जे मराठीला 1,00,000 नवीन शब्द आहेत, डायरीमधून शोधून काढून एकत्रित हे करून ते प्रसिद्ध करतोय। कारण ते मराठीला अत्यंत नवीन आहेत। यापूर्वी कोणी त्याचा उपयोग नाही केला आणि लोकांना ते माहिती नाही आहे। नवीनच शब्द आहे।